प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो की ह्या समयाला आपण देवाच्या वचनाचं मनन करणार आहोत. दुसरे पेत्राचे पत्र याचा पहिला अध्याय आणि त्याचं दुसरा आणि तिसरं वचन आपण वाचू आणि आजच्या ह्या संदेशाची आपण सुरुवात करूया. दुसरे पेत्र पहिला अध्याय आणि दुसरं वचन. देव आणि आपला प्रभू येशू याच्या ओळखीने तुम्हाला कृपा आणि शांती विपुल होत, ज्याने आपणास आपले स्वतःचे गौरव व सद्गुण मिळण्यासाठी बोलावले, त्याच्या ओळखीने त्याच्या दैवी सामर्थ्याने आपणास जीवनाला व सुभक्तीला साधक अशा सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. हालेलुया. देवाचं वचन म्हणतो की ज्याने आपल्याला बोलवलेलं आहे, ज्याने आम्हाला पाचारण केलेलं आहे, त्याचं गौरव, त्याचं सद्गुण मिळवण्यासाठी त्याने आम्हाला आमच्या जीवनासाठी आणि सुभक्तीसाठी साधक अशा सर्व गोष्टी देऊ केलेल्या आहेत. हालेलुया. पिलांनो, परमेश्वराने जेव्हा पाचारण केलं तेव्हाच त्याने आमच्यासाठी नियोजनही करून ठेवलेलं आहे. म्हणजे परमेश्वर जे योजना बनवतो, परमेश्वराचं जे उद्देश आहे ते उद्देश तो पूर्ण करतो. आणि म्हणून देवाचं वचन म्हणतो की ज्याने बोलवलेलं आहे त्याने सर्व गोष्टी अगोदरच नियोजित करून ठेवलेल्या आहे. त्यासाठी लागणाऱ्या, जीवनासाठी लागणाऱ्या आणि सुभक्तेसाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टी त्याने आम्हाला पुरवलेल्या आहे. त्या गोष्टी आम्हाला प्राप्त करून घ्यायचं आहे. विश्वासाने आम्हाला त्या गोष्टी पाहायच्या आहेत आणि देवाच्या प्रत्येक अभिवचनांचा अनुभव आम्हाला घ्यायचा आहे. प्रियानो, आपण देवाचं वचन वाचणार आहोत. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आपण अब्रामाच्या जीवनाकडे पाहूया की परमेश्वराने ज्यावेळेस अब्रामाला बोलावलं आणि त्याला सांगितलं की तो आपल्या पित्याचं घर सोड, आपला देश, आपलं गणगोत सोड आणि मी दाखवतो त्या देशामध्ये तू जा. आणि पहा, अब्राहाम विश्वासाने जायला निघाला आणि देवाने त्याला अभिवचन दिलेलं आहे. देवाने त्याला अभिवचन दिलेलं आहे, मी तुला आशीर्वाद देईनच देईन, मी तुला वाढवीनच वाढवेन, मी तुझ्या संततीच्याद्वारे पृथ्वीतले सर्व राष्ट्र आशीर्वादित करेन. संततीचं अभिवचन परमेश्वराने अब्राहामाला दिलेलं आहे. आम्हाला जीवनासाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक पुरवठा करण्याचं अभिवचन परमेश्वर देतो. आणि त्याच प्रकारे अब्राहामालाही देवाने अभिवचन दिलं. आणि अब्राहाम आपल्या प्रवासास निघाला आणि देवाने अभिवचन दिलं, त्यापासून अब्राहामाला त्या अभिवचनाचं फळ मिळालं. त्याचा जो मधला समय जवळजवळ 25 वर्षाचा काळ होता आणि त्या समयामध्ये अब्राहाम पुष्कळदा निराश झाला, परंतु डगमगला नाही. उत्पत्तीच्या 15व्या अध्यायामध्ये परमेश्वराने अब्राहामाला दृष्टांत दिला. अब्राहामाशी परमेश्वर बोलला. आपण वाचूया ते वचन. उत्पत्तीचं पुस्तक 15वा अध्याय आणि पहिलं वचन. या गोष्टी झाल्यानंतर परमेश्वराचे वचन दृष्टांतात अब्रामाकडे आले. ते म्हणाले, अब्रामा, भिऊ नको, मी तुझी ढाल, तुझे अत्यंत मोठे प्रतिफल आहे. अब्रामाला देवाने अभिवचन दिलं. तो म्हणतो, भिऊ नको, मी तुझी ढाल आहे, मी तुझं अत्यंत मोठं प्रतिफल आहे. अब्राम परमेश्वराला काय म्हणतो पहा. आणि अब्राम म्हणाला, हे प्रभू परमेश्वरा, तू मला काय देशील? मी तर संतानाशिवाय जातो आणि माझ्या घराचा धनी होणार तो हा दिमिश्काचा अलिएझर. आणि की अब्राम म्हणाला, पहा, तू मला संतान दिले नाही तर माझ्या घरात जन्मलेला एक माझा वारीस आहे. आणि पहा, यहोवाचे वचन त्याच्याकडे आले. ते म्हणाले, हा मनुष्य तुझा वारीस होणार नाही, तर जो तुझ्या पोटे येईल तोच तुझा वारीस होईल. आणि त्याने त्याला बाहेर आणून म्हटले, आता तू आकाशाकडे पहा
आणि तुझ्याने तारे मोजवतील तर ते मोज. तो त्याला म्हणाला, असे तुझे संतान होईल. हालेलुया. अब्राहम निराशेने बोलत आहे की परमेश्वरा, ठीक आहे, तू माझी ढाल आहे, तू माझं अत्यंत मोठं प्रतिफल आहे, परंतु आता मी जो जात आहे तो निसंतान जात आहे. माझ्या घराचा जो धनी, माझ्या घराचा जो दास आहे तो माझ्या सर्व संपत्तीचा वारस बनेल. परमेश्वर त्याला म्हणतो, असं नाही होणार, तुझ्या पोटचाच मूल तुझा वारीस बनेल. आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा परमेश्वराने अब्राहमाला पुन्हा एकदा अभिवचन दिलं आणि परमेश्वराने त्याला त्याच्या तंबूच्या बाहेर बोलवलं आणि परमेश्वर अब्राहमाला म्हणाला की तू आकाशाकडे पहा आणि हे तारे मोजवतील तर तू मोज. आणि परमेश्वर म्हणतो की अशी तुझी संतान होईल. देवाने त्याला पाहायला सांगितलं, आकाशाकडं पाहायला सांगितलं, आकाशातील ताऱ्यांकडं पाहायला सांगितलं आणि परमेश्वराने पुन्हा एकदा त्याला वचनच दिलं की मी या ताऱ्यांप्रमाणे तुझी संतती करेल. आणि 6वं वचन म्हणतो, अब्राहमाने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि तो विश्वास त्याचं नीतिमत्व असं गणला गेला. हालेलुया. जेव्हा जेव्हा अब्राहम निराश झाला, परमेश्वराने अब्राहमाला वचनच दिलं. हालेलुया. अभिवचनाची पूर्तता होण्याअगोदर प्रत्येक वेळेला परमेश्वर त्याच्याशी वचनातूनच बोलत आहे. परमेश्वर त्याला वचनच देत आहे. आणि या ठिकाणी पण पुन्हा एकदा देवाने त्याला वचन दिलं की आकाशातल्या ताऱ्यांकडे पहा, अशी मी तुझी संतान करेल. आणि प्रियांनो, अब्राहमाला देवाने पाहायला सांगितलं. हालेलुया. त्याचा जो विश्वास आहे त्या विश्वासाकडे देवाने पाहायला सांगितलं. आणि जेव्हा जेव्हा आम्ही कल्पना करू शकतो, जेव्हा जेव्हा अब्राहम ताऱ्यांकडे पाहत असेल तेव्हा तेव्हा त्या ताऱ्यांमध्ये त्याला त्याची संतती दिसत असेल, हा विश्वास आहे. हालेलुया. देवाने त्याला विचार करायला लावलं, देवाने त्याला कल्पना करायला लावली, पहा या ताऱ्यांप्रमाणे मी तुझी संतती करणार आहे. होय, परमेश्वर आमच्या जीवनामध्ये अभिवचन पूर्ण करण्याअगोदर ते अभिवचन प्राप्त करण्यासाठी आमची तयारी करतो. हालेलुया. अब्राहमाला एकही संतान होण्याअगोदर देवाने त्याला अनेक संतान दाखवलेले आहे. हालेलुया. हालेलुया. इतकंच नाही, त्याच्या आधी पण 13व्या अध्यायामध्ये पण आम्ही पाहतो, उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये अब्राहम आणि लोट जेव्हा एकमेकांपासून वेगळे झाले, लोटाने आपली जागा निवडली आणि तो अब्राहमापासून वेगळा झाला, त्याही वेळेला अब्राहम त्या ठिकाणी उभा असताना परमेश्वर त्याला असं म्हणाला. आपण वाचूया उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 13व्या अध्यायाच्या 14व्या वचनापासून. आणि लोट त्याच्यापासून वेगळा झाल्यावर परमेश्वर अब्राहमाला म्हणाला, आता तू आपले डोळे वर कर आणि तू आहेस त्या ठिकाणापासून उत्तरेकडे व दक्षिणेकडे, पूर्वेकडे व पश्चिमेकडे पहा, कारण जो देश तू पाहत आहेस तो सर्व मी तुला व तुझ्या संतानाला सर्व कालपर्यंत देईल. आणि मी तुझे संतान पृथ्वीच्या मातीच्या कणाइतके करीन, ते असे की जर कोणाला पृथ्वीच्या मातीचे कण मोजता येतील तर तुझे संतानही मोजता येईल. उठ, देशात त्याच्या लांबीवरून व त्याच्या रुंदीवरून येथून तेथून चालत जा, कारण तो मी तुला देईन. हालेलुया. लोट वेगळा झाल्यानंतर अब्राहम आता एकटा उभा आहे आणि पुन्हा एकदा लोट हा त्याचा पुतण्या आहे. हालेलुया. कदाचित अब्राहमाला संतती नसल्यामुळं लोटाला त्याने आपल्या मुलाप्रमाणे इतक्या दिवस पाहिलं, सांभाळलं, त्याच्यासोबत त्या प्रकारे त्याचा संबंध होता. परंतु आता लोट अब्राहमापासून वेगळा झाला. हालेलुया. कदाचित तेव्हाही अब्राहम निराश असेल, परंतु देवाने परत एकदा अभिवचन देऊन अब्राहमाला पुन्हा त्या विश्वासाच्या प्रवाहामध्ये आणलं. परमेश्वर त्याला काय म्हणतो पहा, मी तुझे संतान पृथ्वीच्या मातीच्या कणा इतके करीन, असे की जर कोणाला पृथ्वीच्या मातीचे कण मोजता येतील तर तुझे संतानही मोजता येतील. हालेलुया. पहा, परमेश्वर त्याला कल्पना करायला लावतो की ह्या जमिनीतल्या मातीचे कण जर कोणी मोजू शकतो तर तुझे संतान तो मोजेल. अब्राहम जेव्हा जेव्हा चालत असेल त्या वाळवंटामध्ये वाळूवरून, हालेलुया, त्याच्या पायाला टोचणारे प्रत्येक वाळूचे कण त्याला हे आठवण करून देत असतील
की अशी तुझी संतती होईल. परमेश्वर आशीर्वाद मिळण्या अगोदर आम्हाला त्या आशीर्वादांबद्दल कल्पना करायला लावतो. हालेलुया, हालेलुया. ते मिळण्या अगोदर आम्ही त्याच्यामध्ये जगावं. हालेलुया. आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवावा की होय, परमेश्वर असं करणार आहे. परमेश्वराने अब्राहमाला तारे दाखवले, परमेश्वराने अब्राहमाला वाळूचे कण दाखवले आणि त्याच्यामध्ये अब्राहम आपली संतती पाहत आहे. एकही संतान होण्यापूर्वी देवाने अब्राहमाला अनेक संतान दाखवले कल्पनाच्याद्वारे. हालेलुया, विश्वासाच्याद्वारे. आणि म्हणून देवाचं वचन म्हणतो की अब्राहम त्याच्या विश्वासाने नीतिमान ठरला. हालेलुया. आम्हाला लागणाऱ्या सर्व गरजा देवाने पुरवलेल्या आहे, परंतु ते मिळण्या अगोदर आम्ही ते प्राप्त झाल्याचा अनुभवामध्ये आम्हाला चालायला पाहिजे. आपल्या विश्वासाला आम्हाला आवाज द्यायचा आहे. विश्वास दिसत नाही, परंतु विश्वास पाहू शकतो, विश्वास आवाज देऊ शकतो. हालेलुया. पहा, अब्राहमाला देवाने अभिवचन दिलं होतं आणि जेव्हा जेव्हा तो निराश झाला, परमेश्वर पुन्हा त्याच्याशी बोलला, मी तुझे संतान आकाशातल्या ताऱ्यांप्रमाणे करेन, मी तुझे संतान वाळूच्या कणा इतके करेन. अब्राहम त्या विश्वासाने त्या गोष्टी पाहत होता. हालेलुया. त्या गोष्टी पाहत होता आणि अब्राहम प्रत्येक वेळेला निराश होता तेव्हा देव वचनच देत होता. प्रियांनो, होय, परमेश्वर वचनच देतो आम्हाला. हालेलुया. आणि तो वचनच पूर्ण करतो. हे सलड म्हणून देवाकडून आशीर्वादापेक्षा वचन मागूया की प्रभू आम्हाला वचन दे, आणि देव त्याचं अभिवचन पूर्ण करणारा परमेश्वर आहे. पहा, अब्राहमाचा विश्वास काय होता. या 25 वर्षाच्या काळामध्ये अब्राहम कसं राहत होता, कसं जगत होता. 2 वेळेला देवाने त्याला ती कल्पना करायला लावली, मी तुझे संतान असं करेन. आणि मी पाहतो रोमकरासच्या पत्रामध्ये अब्राहमाच्या विश्वासाबद्दल लिहिलेलं आहे. रोमकरासचं पत्र याचा 4थ्या अध्यायामध्ये आम्ही पाहणार आहोत. रोमकरासचं पत्र याचा 4था अध्यायाचं 18 वचनापासून. आशा धरण्यास जागा नसतानाही आशेने त्याने विश्वास धरला, यासाठी की तसे तुझे संतान होईल. असे जे वचन त्याला सांगितले होते त्याप्रमाणे त्याने पुष्कळ राष्ट्रांचा बाप व्हावे. हालेलुया. पहा, आशा नसताना, आशा ठेवण्यास कोणतीही जागा नव्हती अब्राहमाकडं. कारण अब्राहम सुमारे 100 वर्षाचा, सारा सुमारे 90 वर्षाची, आणि त्यांचं सारेचं गर्भाशय निर्जीव झालेला होता. आणि अशा परिस्थितीमध्ये आशा नव्हती. आशा नसताना अब्राहमाला देवाने काय दिलेलं आहे. देवाचं वचन त्याला दिलेलं आहे. काय वचन दिलं की त्याने हे वचन दिलं की असे तुझे संतान होईल. असे जे वचन त्याला सांगितले होते त्याप्रमाणे त्याने पुष्कळ राष्ट्रांचा बाप व्हावा. प्रियांनो, आपल्या विश्वासाला आपण आवाज देऊ. आपला विश्वास आपण पाहूया. वचन आशीर्वाद मिळण्या अगोदर अब्राहमाला देवाने दाखवलं होतं की तू पुष्कळ राष्ट्रांचा बाप आहे. हालेलुया. आणि हे कशामध्ये दाखवलं. हे वचनामधून दाखवलं होतं. हालेलुया. एकही संतान होण्या अगोदर त्याला अब्राहमाला देवाने सांगितलं की तू पुष्कळ राष्ट्रांचा पिता आहेस. आकाशातल्या ताऱ्यांप्रमाणे तुझी संतान होईल, जमिनीवरल्या वाळूप्रमाणे तुझी संतती मी करेन. पहा, परमेश्वराचे आशीर्वाद असे आहेत, आम्हाला ते पाहायला पाहिजे. हालेलुया. त्या मिळण्या अगोदर त्या आशीर्वादांकडे आम्हाला पाहायचं आहे, त्याचा अनुभव आम्हाला घ्यायचा आहे, त्याच्याशी आम्हाला बोलायचं आहे. आपल्या विश्वासाला आम्हाला आवाज द्यायचा आहे. आणि मग वचन घेऊन, प्रत्येक वेळेला वचन घेऊन अब्राहम काय करत होता पहा. 19 वचन आम्हाला सांगतो, तो विश्वासात दुर्बळ न होता त्याने आपले मेल्यासारखे झालेले शरीर, कारण तो सुमारे 100 वर्षाचा होता, आणि सारेच्या गर्भाशयाचे निर्जीवपण ही लक्षात आणली, तरी देवाच्या वचनाकडे पाहत असता तो अविश्वासाने डळमळला नाही, तर देवाला गौरव देत असता विश्वासाने सबळ झाला. हालेलुया. देवाचं वचन म्हणतो, इतक्यादा निराश झाला अब्राहम, पण प्रत्येक वेळेला तो विश्वासामध्ये दुर्बळ न होता आपल्या
जे मेल्यासारखं शरीर आहे आणि सारेचं निर्जीव गर्भाशय आहे ते लक्षात आणलं तरी तो देवाच्या वचनाकडे पाहत असता अविश्वासाने डळमळला नाही, तर विश्वासामध्ये सबळ झाला. हालेलुया. त्यानं एकच गोष्ट आहे जी आम्हाला विश्वासामध्ये सबळ करते, ते म्हणजे देवाचं वचन आहे. आणि म्हणून पेत्र म्हणतो की ज्याने तुम्हाला आणि मला बोलवलेलं आहे, पाचारण केलेलं आहे, त्याने आमच्या जीवनासाठी आणि सुभक्तीसाठी आवश्यक असणाऱ्या प्रत्येक गोष्टींचा पुरवठा आम्हाला केलेला आहे. हालेलुया. अत्यंत मौल्यवान वचनं देवाने आम्हाला दिलेली आहे आणि हे वचनं घेऊन जेव्हा आम्ही विश्वासामध्ये पुढं चालत राहतो तेव्हा आम्ही त्या वचनांचा अनुभव घेतो. अब्राहमाला देव प्रत्येक वेळेला वचनच देत होता आणि अब्राहमाने देवाच्या वचनाकडे पाहत तो विश्वासामध्ये सबळ झाला. काय विश्वास ठेवला होता अब्राहमाने? 21 वचन आपण वाचूया. कारण त्याने जे वचन दिले ते पूर्ण करायलाही तो समर्थ आहे अशी त्याची पूर्ण खात्री होती. हालेलुया. प्रियांनो, विश्वास हा आहे. अब्राहम प्रत्येक वेळेला देवाच्या वचनाकडे पाहत होता, कल्पना करत होता, आकाशातल्या ताऱ्यांप्रमाणे देव माझी संतती करेन, जमिनीवरच्या वाळूप्रमाणे देव मला संतती देईन. आणि प्रत्येक वेळेस अब्राहमाच्या लक्षामध्ये काय येत होतं की देवाने वचन दिलेलं आहे, देवाने वचन दिलेलं आहे. आपल्या शरीराकडं पाहत असताना, सारेच्या निर्जीव गर्भाशयाकडं पाहत असताना अब्राहमाच्या मनामध्ये एकच गोष्ट होती, ते म्हणजे देवाचं वचन. हालेलुया. परिस्थिती काही असो, जे दिसतं आहे ते काही असो, किती विपरीत गोष्टी असो, परंतु देव त्याचं वचन पूर्ण करणारच आहे. हालेलुया. प्रियांनो, परमेश्वर जर आम्हाला बोलवतो, परमेश्वर जर आम्हाला पाचारण करतो, तर परमेश्वर आम्हाला वचन देतो आणि परमेश्वर त्याचं वचन पूर्ण करतोच. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर त्याचं वचन पूर्ण करतोच. इर्म्या म्हणतो की परमेश्वर आपलं वचन पूर्ण करण्यासाठी सावध असतो. हालेलुया. आम्हाला त्या वचनाला ग्रहण करायचं आहे. अब्राहम प्रत्येक वेळेला वचन स्वीकारत होता आणि त्याच्यावरती विश्वास ठेवत होता. प्रत्येक वेळेला वचन स्वीकारत होता, त्याच्यावरती विश्वास ठेवत होता. 25 वर्षाचा काळ अभिवचन दिल्यापासून अभिवचनाची पूर्णता होईपर्यंत जवळजवळ 25 वर्षाचा काळ गेला. त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला देव अब्राहमाला पुन्हा आणि पुन्हा खात्रीच देत होता, असे मी तुझे संतान करेन, असे मी तुझे संतान करेन. आणि हे वचनच अब्राहमाचा विश्वास अधिक दृढ करत होते. हालेलुया. पहा, आपण इब्री लोकाच्या पत्रामध्ये पाहूया. इब्री लोकास पत्र याचा 11वा अध्याय आणि त्याच्या 8व्या वचनापासून या ठिकाणामध्ये देवाचं वचन आम्हाला काय सांगतो. इब्री लोकाचं पत्र 11वा अध्याय आणि 8 ते 12 वचनामध्ये आपण पाहतो. विश्वासाने अब्राहम त्याला बोलवले तेव्हा जे ठिकाण त्याला वतन असे मिळणार होते त्यात निघून जाण्यास मान्य झाला. आणि आपण कोठे जातो हे ठाऊक नसतानाही तो निघून गेला. विश्वासाने तो जसा परदेशात तसा वचनाने दिलेल्या देशात उपरी म्हणून राहिला. त्याने इसहाक आणि याकोब जे त्याच वचनाचे सोबती वतनदार त्यांच्याबरोबर राहुट्यांमध्ये वस्ती केली. कारण ज्या नगराला पाया आहेत, ज्याचा योजणारा आणि बांधणारा देव आहे, त्या नगराची तो वाट पाहत होता. अब्राहमाचं पाचारण आणि अब्राहमाचा प्रवास हा विश्वासाचा होता. त्याला माहीत नव्हतं आपण कुठं जाणार आहोत, तरी तो देवाने बोलवल्याबरोबर तिथं जायला निघाला. आणि जिथं जिथं तो वस्ती करत होता, हालेलुया, तो टेम्पररी जिथं जिथं राहत होता तिथं तिथं त्याच्या मनामध्ये एकच विश्वास होता की ज्या नगराचा बांधणारा आणि योजणारा परमेश्वर आहे, त्या परमनंट गोष्टींची, त्या नगराची अब्राहम वाट पाहत होता. हा अब्राहमाचा विश्वास होता. आणि पुढं आपण वाचूया 11व्या वचनामध्ये साराबद्दल सांगितलेलं आहे. विश्वासाने सारा देखील काळाच्या मर्यादेपलीकडे असताही स्वतः गर्भधारण्याची शक्ती पाहून संतान प्रसवले, कारण ज्याने वचन दिले होते तो विश्वासू आहे असे तिने मानलेलं आहे. हालेलुया. प्रियांनो, आपण ह्या वचनाकडे लक्ष देऊया. जर आमच्याकडं बायबलमध्ये आम्ही पाहत असू तर ते वचन नीट वाचा की काय आहे नक्की विश्वास. हालेलुया. साराच्या विषयामध्ये या ठिकाणी सांगितलेलं आहे, विश्वासाने सारा देखील काळाच्या मर्यादेपलीकडं असताही, म्हणजे साराच्या गर्भाशय निर्जीव झालेलं होतं.
आता त्याच्यामधून संतान प्रसवणं हे शक्य नाही, परंतु विश्वासाने काय केलं पहा, विश्वासाने सारेने काय केलं पहा. विश्वासाने सारा देखील काळाच्या मर्यादेपलीकडे असताही स्वतः गर्भधारणेची शक्ती पाहून संतान प्रसवली. हालेलुया. तिच्या गर्भाशयामध्ये ती शक्ती नव्हती राहिली, ते निर्जीव बनलं होतं. संतान प्रसवण्यासाठी लागणारं शक्ती त्या गर्भाशयामध्ये नव्हती, ते निर्जीव झालेलं होतं. पण विश्वासाने सारेने काय केलं माहिती आहे का, स्वतः गर्भधारणेची शक्ती पाहून ही संतान प्रसवली. हालेलुया. तिच्या गर्भाशयामध्ये ही शक्ती आली कुठून? तिचं निर्जीव गर्भाशय इतकं शक्तिशाली, इतकं सजीव झालं कसं? तर विश्वासाने सारेने ती शक्ती पावली, असं देवाचं वचन म्हणतो. हालेलुया. प्रियांनो, विश्वास आमच्या मेलेसारख्या शरीराला पुन्हा ते सामर्थ्य देऊ शकतो. हालेलुया. स्वतः सारेने ती शक्ती पाहून घेतलेली आहे, सारेने ती शक्ती मिळवलेली आहे. कसं मिळवली? विश्वासाने मिळवलेली आहे. हालेलुया. प्रियांनो, आम्हाला ती शक्ती मिळवायची आहे विश्वासाच्या द्वारे, आणि तिने शक्ती मिळवली आणि संतान प्रसवली. काय विश्वास होता सारेचा? कारण ज्याने वचन दिले होतं तो विश्वासू आहे असे तिने मानलेलं आहे. हालेलुया. विश्वास काय करतो? आमच्यामध्ये ती शक्ती निर्माण करतो ज्याच्याने आम्ही संतान प्रसवू शकणार. सारेने शक्ती मिळवून घेतलेली आहे. हालेलुया. विश्वास आम्हाला पाहायला शिकवतो, विश्वास आम्हाला आवाज द्यायला शिकवतो, विश्वास आम्हाला सामर्थ्य मिळवायला शिकवतो. हालेलुया. हालेलुया. मित्रांनो, विश्वासाने आम्हाला पुढं जायचं आहे. विश्वासाला, आपल्या विश्वासाला आवाज द्या. परमेश्वर त्याचं वचन पूर्ण करायला समर्थ आहे, त्याचं वचन पूर्ण करायला समर्थ आहे. देवाच्या वचनावरती विश्वास ठेवा. हालेलुया. हालेलुया. एक नवीन सुरुवात. हालेलुया. आम्ही पाहतो मागील 3-4 वर्षांपूर्वी जेव्हा कोरोनाचं लाट आलं होतं, सर्व जग थांबून गेलं. आणि 2019च्या शेवटापासून 20 नंतर आम्ही पाहतो की हालेलुया 2 वर्षांमध्ये सर्व काही थांबलेलं असताना अनेकांचे उद्योग बंद पडले, अनेकांच्या नोकऱ्या गेले, अनेकांचे व्यवसाय बंद झाले. हालेलुया. लोक निराश झाले, थांबले गेले. प्रेज लॉर्ड. परंतु जे देवावरती विश्वास ठेवून होते, हालेलुया, हालेलुया, देवाने त्यांना कोणत्याच गोष्टींची कमतरता पडू दिली नाही. परमेश्वराच्या वचनावर असलेल्या विश्वासाच्याद्वारे हालेलुया त्या समयानंतर एक नवीन सुरुवात झालेली आहे. हालेलुया. ज्यांनी ज्यांनी देवाच्या वचनाचा अनुभव घेतलेला आहे त्यांच्या जीवनामध्ये देवाने एक नवीन सुरुवात करून दिलेली आहे की परमेश्वर आपलं वचन पूर्ण करायला समर्थ आहे. या प्रियांनो, आपल्या विश्वासाला आवाज द्या. कल्पना करा, देव जे वचन देतो त्या वचनाकडे पाहत राहा. परमेश्वर जे अभिवचन देतो ते अभिवचन पूर्ण होण्यासाठी विश्वासामध्ये सबळ व्हा आणि त्या अभिवचनांचा अनुभव घ्या. अभिवचनं आम्हाला सामर्थ्य देतात. हालेलुया. सारेने ती शक्ती मिळवली, गर्भधारण्याची शक्ती मिळवली, संतान प्रसवण्याची शक्ती मिळवली. जे निर्जीव बनलेलं होतं, आज पुन्हा एकदा देवाचं वचन आम्हाला सजीव करणारं आहे. देवाचं वचन आम्हाला सामर्थ्य देणार आहे. देवाचं वचन आम्हाला पाहायला शिकवतो जे दिसत नाही. देवाचं वचन आम्हाला आवाज द्यायला शिकवतो. जे आमच्या दृष्टिक्षेपामध्ये नाही आहे त्या गोष्टी बोला. हालेलुया. हालेलुया. विश्वासाची व्याख्या हीच आहे. इब्री लोकाच्या पत्राच्या 11व्या अध्यायामध्ये 1ल्या वचनामध्ये विश्वास तर आशेतल्या गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे. हालेलुया. दिसत नाही आहे परंतु परमेश्वर कल्पना करायला लावतो. असंच तुझं संतान होईल. पाहायला शिका. हालेलुया. देवबाप करो ते विश्वासाच्याद्वारे ते सामर्थ्य आम्हाला मिळो, पाहण्याची दृष्टी आम्हाला मिळो, विश्वासाला आवाज देणारे आम्ही बनू आणि विश्वासाच्याद्वारे देवाच्या अभिवचनाची पूर्णता आमच्या जीवनामध्ये होताना आपण पाहूया. नक्कीच देव या वचनाद्वारे आम्हाला आशीर्वाद देईल. प्रेज द लॉर्ड. देवबाप तुम्हाला आशीर्वाद देव. आमेन.